राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी नीट पेपर लीक प्रकरणाविरोधातील आंदोलनावर भाष्य करत एक मोठं वक्तव्य केलंय। दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या सीजेपी आंदोलनाला त्यांनी देशविरोधी आणि संविधान विरोधी असल्याचा आरोप केलाय। सुरुवातीला विद्यार्थ्यांचा रोष योग्य होता, मात्र नंतर आंदोलनाला राजकीय वळण देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। या आंदोलनामागे डाव्या विचारसरणीच्या संघटनांची भूमिका असल्याचा सुद्धा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि त्यामागील वैचारिक बाजूचा सखोल अभ्यास करावा असं आवाहन अतुल लिमये यांनी केलंय। म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा। अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे।